महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले। त्यातच काल भाजपने आपली यादी जाहीर केली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलं आणि महायुतीसह महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पाहूयात। महायुतीचं जागा वाटपाचं चर्चेचं घोडं विविध मतदारसंघांवर अडलंय। बुधवारी भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली। या दुसऱ्या यादीत भाजपने राज्यातल्या 20 नावांची घोषणा केली आहे। आता या 20 नावांवरून पुन्हा चर्चा आणि राजकारण रंगू लागलंय। महायुतीचं ही जागा वाटप अजून झालेलं नाहीये, मात्र अंतर्गत वाद नसलेल्या आणि भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात हे जागा वाटप जाहीर झालंय आणि त्यातच इच्छुक उमेदवारांनीही आपली इच्छा बोलून दाखवली, कुणी प्रत्यक्षपणे तर कुणी अप्रत्यक्षपणे। की गडकरींसमोर उभे राहायला कोणी अरे 21 लोक सामान्य कार्यकर्ते म्हणतो मी त्यांच्या समोर लढतो म्हणून। आमदार विकास ठाकरेंवर जबाबदारी आली तर ते तयार आहे निवडणूक लढायला। मला वाटते पक्ष ज्यालाही जबाबदारी देईल तो निवडणूक लढायला तयार राहणार आहे। आणि मला अमुक व्हायचं केलं का असं काय नाही, प्रत्येकाला वाटतं हमारा नेता बनना चाहिए। जनतेचा आवाज वर श्रेष्ठींपर्यंत पोहोचतो, त्यामुळे हा सगळ्या जनतेचा हिताचंच समजून जे काय असेल ते पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। माझी भावना काय ते त्यांना कळवली। अपेक्षेप्रमाणे नागपुरात भाजपने नितीन गडकरींना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली, मात्र त्यांच्या विरोधात काँग्रेसने अजूनही आपला उमेदवार दिला नाहीये। याविषयी आम्ही विकास ठाकरेंशी बातचीत केली, तर गडकरींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी 21 जण इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं। पण जे बोललात की गडकरींसमोर उभे राहायला कोणी अरे 21 लोक सामान्य कार्यकर्ते म्हणतो मी त्यांच्या समोर लढतो म्हणून त्याची तयारी आहे। तर उमेदवारांचा काही काँग्रेसमध्ये वनवा नाही आहे, खूप उमेदवार आहे। पक्षाला जो योग्य वाटेल की हा लढत चांगली देऊ शकतो त्याला पक्ष तिकीट देईल, पण त्याच्या आधी आम्ही प्रचाराचं काम चालू केलेलं आहे। आमदार विकास ठाकरेंवर जबाबदारी आली तर ते तयार आहे निवडणूक लढायला। मला वाटते पक्ष ज्यालाही जबाबदारी देईल तो निवडणूक लढायला तयार राहणार आहे। अहमदनगरमधून भाजपकडून सुजय विखेंना लोकसभेचं तिकीट जाहीर झालंय, मात्र त्याचबरोबर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार निलेश लंकेंनीही दंड थोपटलेत। आज पुण्यात लंकेंनी शरद पवारांची भेट घेत लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले। निलेश लंकेंना महायुतीकडून उमेदवारी मिळणं हे शक्य नाहीये, त्यामुळे आता लंके शरद पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकणार का याची उत्सुकता आहे। लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला पक्षांतर केल्याशिवाय पर्याय नाही, नेमकं काय करायचं पाहू ना, काय आता पक्षांतर पक्ष आता काय तसं सगळे जे आहेत ना कार्यकर्ते, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता अजून मोठा झाला पाहिजे, ही निवडणूक लढवली पुढल्या त्याच्यापेक्षा मोठी निवडणूक लढवली पाहिजे। बारामतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले विजय शिवतारे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। माझं मत काय आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भाईंना समजावलं की हा त्रास आमच्याकडे आहे। माझी भावना काय ते त्यांना कळवली, भाईंनी ते ऐकून घेतलं। आम्ही सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये ती चर्चा करून 2 दिवसानंतर परत एक मीटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर फक्त 2 दिवस शांत राहणे, परंतु 2 दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक 4-5 लोकांची चर्चा होईल। पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा मतदारसंघ सांगलीवरून महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच असल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंनी आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करून टाकली, तर तिकडे सांगलीतून लढण्याची इच्छा काँग्रेसच्या विशाल पाटलांनी व्यक्त केली। काही लोकांना इतर काही कारणासाठी खासदार व्हायचं असेल आणि त्यामुळे भाजपमध्ये इतर पक्षामध्ये इच्छुक असायचं काही गौण नाही, कारण जनतेतनं आता आवाज आलेला आहे। जनता ह्या सगळ्या डावाला ओळखून आहे आणि हा जनतेचा आवाज वर श्रेष्ठींपर्यंत पोहोचतो, त्यामुळे हा सगळ्या जनतेचा हिताचंच समजून जे काय असेल ते पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। दुसरीकडे सांगलीतून भाजपने विद्यमान खासदार संजय काका पाटलांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली, मात्र त्यांच्या उमेदवारीला जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी विरोध केलाय। भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने एकतर्फी ही निकाल जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते नेत्यामध्ये प्रचंड संतोष आहे। त्यात माझा पण सहभाग आहे, माझा पण त्या उमेदवारीला विरोध आहे। त्यामुळे संजय काकाच्या उमेदवारी सध्या धोक्यात आहे हे निश्चित आहे। त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची पक्षाकडून इच्छा पूर्ण होणार की महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर नेत्यांची इच्छा बासनात गुंडाळली जाणार हे पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।